केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसरच असला पाहिजे, यासाठी नियोजन करावं. प्रधानमंत्री आवास योजनेतून जास्तीत जास्त घरं महाराष्ट्रात झाली पाहिजेत. यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे, यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, नागरी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसंच भारत नेट, महानेट प्रकल्प यांचा आज मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत आढावा घेतला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचाही आढावा घेतला. मुंबई महापालिकेच्या टीबी हॉस्पिटलचा कायापालट करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मनोज सैनिक, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वत्सल नायर सिंह, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज तसंच असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनुटिया, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालक जयश्री भोज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव एन रामास्वामी आदी उपस्थित होते. घरकुल योजनांच्या नागरिक क्षेत्रातील संख्या वाढावी, लाभार्थ्यांनी या योजनांमध्ये सहभागी व्हावं, यासाठी घरकुल प्रकल्प स्थळं सर्व नागरिक सुविधांनी परिपूर्ण असायला हवीत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या केंद्र पुरस्कृत योजनांचा सातत्यानं आढावा घेत असतात. विशेषतः गिरणी कामगारांच्या घरकुलांच्या प्रकल्पांनाही गती देण्यात यावी, यातून या वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवरही लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या वतीनं राज्यात जुलै 2022 ते 2024 या कालावधीत रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यास गती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात 36% वाढ होऊन उद्दिष्टपूर्ती 4,05,117 घरं म्हणजेच 72.51% पोहोचल्याची माहिती देण्यात आली. आरोग्य विभागानं ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरू करावी. त्यांना उपचारासाठी रांगेत उभं राहावं लागू नये, तिष्ठीत राहावं लागू नये, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सीमावर्ती भागातील 862 गावात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याबाबतही ठोस पावलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. ज्येष्ठांसाठीच्या विविध योजना, ज्यामध्ये कर्ण, श्रवण यंत्रे, चष्मे, आधाराची काठी याबाबतही सुरळीत अंमलबजावणी व्हावी. मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्टही काढण्यात यावे. कुष्ठरोगांचं उच्चाटन व्हावं, यासाठी लवकर निदान झाल्यास चांगले उपचार करता येतील, म्हणून सर्वेक्षण सुरूच ठेवावे. बैठकीतून मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला टीबी हॉस्पिटलच्या सेवेत सुधारणा आणि तेथील सुविधांचं अद्ययावतीकरण याबाबत दूरध्वनीवरून निर्देश दिले. या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात यावी, वॉर्ड वाढवण्यात यावेत, तसेच सेवा सुविधा दर्जेदार असाव्यात, याकडे लक्ष पुरवण्यात यावं. रुग्णालयातील डागडुजी, रंगरंगोटी अशा अनुषंगिक बाबीही वेळेवर पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी आवश्यकता भासल्यास नवीन DPR देखील तयार करण्यात यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. राज्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आतापर्यंत 35,912 रुग्णांना लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारत नेट 2 अंतर्गत महानेट 1चे 96% काम पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं टाकण्याचं काम 96% झालं आहे. यातूनच 140 तालुक्यांना तसंच राज्यातील 9,146 ग्रामपंचायती महानेटशी जोडल्या गेल्या आहेत.